हा गजेंद्र मोक्ष सगळे सांगतात, पण याच्या पलीकडे जो मगर आहे त्या मगराचा मोक्ष कोणी सांगत नाही. लक्ष देऊन ऐक जा. साधं सरळ सोपं सांगण्याच्या मागचं एक कारण असतं, आपल्याकडे पहिले वेळेची कमतरता. पण शेवटच्या दिवशी मात्र कथा रात्रभर चालणार आहे. तयारी करून जा, गोधड्या बिधड्या गाद्या बिद्या लेसन जटे जागा भेटे दड्या पडी जावा चालते चालू होतो. काय करणे आहे की नाही. हा जो मगर आहे, पावडर पाहिजे का तुम्हाला? हा, तोंडाला लावाल ते तुम्ही आता हाताने लावून घेता थोडीशी. आपल्या सारख्यानं किती बी पावडर लावू द्या ती पडून जाते. लावून आपण, मी गण प्रयत्न केला. मला लग्न झाल्यापासून माझी बायको सांगायची फेर एम लवली लावत जा म्हणे, माणूस गोरा पडतो. 3 महिने लावली, आपो काया कलर पडी काय त्या मना म्हणतो फुकाव झालं तर आपण जसं आहे तुझ्यात बरं आहे. लक्ष देऊन ऐकलं बरं का. गजेंद्राला मोक्ष भेटला बरोबर आहे, पण परीक्षित राजाचा प्रश्न असा आहे की त्या गजेंद्राला मोक्ष भेटला कारण त्याने देवाचं नाव घेतलं, पण पुढे त्या मगराचं काय झालं? तर त्या मगराचं काय झालं तुम्ही सांगणार होते महाराज. हा गजेंद्र कोण होता? तर हा गजेंद्र मागच्या जन्मामध्ये द्रविड देशाचा राजा इंद्रदुम्न होता, आणि ज्याने पाय पकडला तो हुहू नावाचा गंधर्व होता. मग त्याचं काय झालं? तो धट होता, त्याने देवावर केस टाकली होती. म्हणे मला बी मोक्ष पाहिजे. देव म्हणे तुला का बा मोक्ष पाहिजे? मला पाहिजे मोक्ष. पण का पाहिजे? तू असं काय चांगलं कर्म केलंय की तुला मोक्ष मी देऊ? मग या गजेंद्राने काय चांगलं केलंय? आयुष्यभर तर बायका पोरांच्या नांदी लागला तो. अरे पण मरताना त्याने माझं नाव घेतलं ना. म्हणजे मग मरताना तुझं नाव घेतलं की तो मोक्ष देतो का? म्हणे हा. मग मरता मरता गजेंद्राने जर तुझं नाव घेतलं, मग तो पापी का पुण्यवान? अविनाश महाराज, गजेंद्र पापी का पुण्यवान? पुण्यवान. पुण्यवान साधू झाला तो आता, कारण त्याने देवाचं नाव घेतलं. मग ज्या पुण्यवान साधूला तू मोक्ष दिला, त्या पुण्यवान साधूचे पाय धरले होते मी 1000 वर्ष. मग मी बी तर त्याच्या पायावर होतो का नाही? मग मी बी त्याचा दास झालो का नाही? मग हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरा, असं एकनाथ महाराज म्हणता. मला मोक्ष पाहिजे. तुम्ही साधू संतांना त्रास देण्याच्या उद्देशाने जरी त्यांच्या जवळ गेले तरी तुमचा उद्धारच होणार. जो रावण बायको घेऊन गेला होता त्या रावणाला सुद्धा मोक्षच प्राप्त झाला. ज्या कंसाने आपल्या बहिणीला कृष्णाला मारण्यासाठी पाठवलं होतं त्या कंसाला सुद्धा परमात्म्याने मारून मोक्षच दिला. ज्या हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षला सुद्धा देवाने मारून मोक्षच दिला. चंदनाच्या झाडाजवळ निंबाचं झाड उगू द्या, नाहीतर बाभडीचं झाड उगू द्या, चंदन त्या झाडाला आपला सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. फक्त त्या चंदनाजवळ तुम्हाला जावं लागेल. आता प्रश्न असा आहे, अनेक लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो. श्रीमद भागवतातून उत्तर त्याचं फार गोड आहे. बऱ्याच लोकांना एक शंका आहे आमच्या धर्माबद्दल, सनातन हिंदू धर्माबद्दल, की ज्याला तुम्ही कृष्ण म्हणता, ज्याचं तुम्ही इतकं नाव घेता, ज्याचं श्रीमद भागवत एवढं परम पवित्र तुम्ही सांगता, पण त्याने 16,108 बायका का केल्या होत्या? याच्या मागचं ब्रीज अजूनही आम्हाला जसं पाहिजे तसं सांगितलं गेलं नाही. महिला वर्ग लक्ष देऊन ऐक जा. 16,108 बायका कृष्ण परमात्म्याने का केल्या याचं उत्तर तुम्हाला श्रीमद भागवत कथेचा सहारा घेऊन देण्याचा मी थोडासा प्रयत्न करतोय. कडी कुठे? भागवतात. जायचंय रामायणात, आणि मग कृष्ण जन्माला येईल, आणि मग 16,100 बायका वेगळ्या आणि 8 वेगळ्या होत्या. आणि त्या 16,100 स्त्रिया मग भागवतात कोण आहे? रामायण काळात कोण होत्या? कृष्ण काळात त्या कोण होत्या? कोण घेऊन गेलो होतं? का देवाचा ना इलाज झाला इतकं लग्न करायसाठी? एवढं जरी आज तुम्हाला माहिती पडलं ना तरी भरपूर झालं, जास्त लोड घ्यायचा नाही. अहिल्या नावाची एक सती पतिव्रता आहे. देवाने 16,108 बायका काय केल्या याच्यासाठी कथा सांगतोय, लक्ष देऊन ऐका. अहिल्या नावाची एक सती आहे आणि तिचा पती आहे गौतम. काय नाव आहे? महर्षी गौतम. अहिल्या ही सगळ्यात मोठी पतिव्रता, सगळ्यात मोठी, आणि दिसायलाही खूप छान. एक दिवस अहिल्या माता आपल्या दारामध्ये सडा साडवण करत होती, रांगोळी टाकत होती.
आणि अहिल्या मातेकडे लक्ष गेलं इंद्राचं. कोणाचं लक्ष गेलं? इंद्राचं. जर एखादी व्यक्ती दिसायला सुंदर असेल तर त्याच्या सौंदर्याचं कौतुक केलंच पाहिजे, पण पुण्य मनाने, पापी मनाने नाही. एखादं फुल चांगलं असेल तर त्याचा दुरून आस्वाद घेतला पाहिजे, त्याला तोडायचं नाही. जर त्या फुलावर तुम्ही प्रेम केलं तर ते फुल तुम्ही कधी तोडणार नाही, आणि ते फुल कधी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते फुल तोडणार आणि घरी आणणार. हा फरक आहे प्रेमामध्ये आणि आवडीमध्ये. पुढची कथा सगळी प्रेम आधारित आहे. कृष्ण म्हणजे प्रेम, राधा म्हणजे प्रेम. फक्त गैरसमज डोक्यातून काढले पाहिजे. ते कृष्ण परमात्म्याची सिरियल आलेली आहे आता, राधा आणि कृष्ण. रिंगटॉंग वाजते, रिंगटॉंग. कृष्ण इतका रिकामा होता म्हणे, त्या यमुनाच्या काठ्यावरती जाऊन त्या राधेच्या हातात हात घेऊन घंटोन घंटे बसायचा. इतका रिकामा होता का कृष्ण? 11 वर्षापर्यंत तो राहिला वृंदावनामध्ये. 11 वर्षात त्याला प्रेम काय कळलं बिचाऱ्याला? तसा तो जगाचा नायक आहे, पण एवढं डोक्यामध्ये नव्हतं की असं हातात हात घेऊन मै तेरा सिवा जी नहीं सकता, तो मर जा, मैं तेरे लिए चांद तारे तोड के लाऊंगा. तू ना बापने टांगेल त्या. तू बोली काय राहणार? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. जर तुझा मला फोन आला नाही ना तर माझ्या हृदयाचे ठोकेशे वाढून जात. अरे तुम्ही बीपी वाढी जायला होई, येळापणा नको करू, मर्जाशे कधीन. हा. आणि आता प्रेमाला आहे ना, बरं का रवी दादा, प्रेमाला आता क्वालिटी नाही राहिली बरं का. भंगार प्रेम झालं, भंगार. आणि एक मन प्रसिद्ध झाली, चांगला झाडवर माकडी बटी राहणार. आणि खरं आहे ते, खरं आहे. कोण कोणावर प्रेम करेल याचा भरोसाच राहिला नाही आता. पहिला काळ खूप चांगला होता, कारण लोक ग्रंथ वाचणारे आणि ऐकणारे होते. अहिल्या माता आणि तिचा पती महर्षी गौतम. आणि अहिल्या माता सुंदर होती, दिसण्याला खूप छान, स्वभावही छान. इंद्रदेवाचं लक्ष गेलं राजा परीक्षिती अहिल्या मातेकडे. आणि अहिल्या मातेला बघितल्याच्या नंतर अंतकरणामध्ये काम जागा झाला. काय जागा झाला? की अशी बाई स्वर्गात पाहिजे. कुठं पाहिजे? ये उर्वशी, रंभा एवढ्या या काहीच कामाच्या नाही. अरे किती सुंदर आहे. त्याला बोललो चंद्राला, इकडे म्हणे. म्हणे काय? ही बाई कोण आहे? म्हणे अहिल्या माता आहे म्हणे, हिला आपल्याला मिळवायचं आहे म्हणे. अरे ती दुसऱ्याची बायको आहे. असू दे, दुसऱ्याची का बायको असे ना, पण ती मला पाहिजे. आणि मग चंद्राने सहकार्य केलं इंद्राला. पाप करणंच पाप नाहीये, तर पाप करणाऱ्याला सहकार्य करणं सुद्धा पापच आहे. आलं का लक्षामध्ये? पापच आहे. प्रेम जर खरं असेल तर मग पाप लागत नाही, हे बी तितकंच सत्य आहे. पण प्रेमामध्ये जर फसवेगिरी असेल, प्रेमामध्ये नुसते कामुकता असेल तर मग ते प्रेम धोकादायकच आहे. इंद्रदेवाने चंद्राला सांगितलं आणि अग्निदेवाला सुद्धा बोलवून घेतलं आणि सांगितलं, तुम्ही कोंबडा बनायचा आणि बाग द्यायचे. पूर्वीच्या काळी कोंबड्याने बाग दिली का लोक झोपेतून उठत होती, कारण कोंबडा बरोबर 4 वाजता उठी जाय. आधे कोंबडा कोकाई कोकाई मरी गया, पण आपण काही उठत नाही. आपला मोबाईल मा कोंबडा गुची गया. अलाराम, अलाराम लावणारे बी इतके हुशार आहे. 4 वाजेचा अलाराम लागलेला असला का समजेल नाव 6 वाजता उठी. बरोबर आहे ना? रात्री अलाराम लावताना इतका आनंद असतो, पण जेव्हा अलाराम वाजतो ना तर बटन बंद करून बाजूला ठेवतात. त्याच्यातला मी बी एक आहे. मला ते अलाराम कवय वाजत 10 वाजले. चंद्राला सांगितलं, हे चंद्रा, कोंबड्याने बाग दिली का महर्षी गौतम ऋषी उठतील आणि जेव्हा ते स्नानाला जातील तेव्हा तू एक काम कर चंद्रा, थोडासा ढगाच्या आडवा चालला जातो. अंधार पडला पाहिजे. अंधारात होते पाप, उजेडात पुण्य. अंधारामध्ये पाप होतं म्हणे, पाप. आणि त्या चंद्राने ते आपलं ढगाच्या आडे लपवून घेतलं. इकडे कोंबड्याने बाग दिली. गौतम ऋषी उठले, त्यांनी कमंडल घेतला, आपला रुमाल घेतला, छडी घेतली आणि निघाले ते गंगा स्नानाला. गंगा स्नानाला गेले. गंगा स्नानाला गेल्याच्या नंतर
इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलं. मी कशासाठी बोलतोय? देवाने 16,108 बायका का केल्या याच्यासाठी बोलतोय, ध्यानात ठेवजा मुद्दा. आता इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि हे घराच्या बाहेर गेले, थोडे लांब गेले आणि इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन घरामध्ये घुसला. आता खरंच सांगा, त्या अहिल्या मातेला ओळखता येईल का? कस काय ओळखणार? ते नाही ओळखता आला. घरामध्ये गेला, अहिल्या माते बरोबर त्याने अत्याचार कुकर्म केलं. पण पती आहे त्याच्यामुळे अहिल्या मातेला काही लवकर ते क्लिक झालं नाही. पण ओरिजिनल गौतम ऋषी नदीवर आंघोळीला गेले तर नदीतून आवाज आला, हे ऋषीवर अजून ब्रह्ममुहूर्त झालेला नाही, तुम्ही ब्रह्ममहर्षी आहात, माझ्यामध्ये पाय टाकू नका आणि मला पापाचे भागीदारी बनवू नका. महर्षींनी विचारलं, अजून ब्रह्ममुहूर्त झाला नाही म्हणजे काय? अरे कोंबड्याने बाग दिली, मला माहित नाही, तुम्ही परत जा. गौतम ऋषी परत आले. गौतम ऋषी परत येण्याचा योग आणि इंद्र घरातून बाहेर निघण्याचा योग एक झाला. आता पुढे काय वैन होई, काय वैन होई? कलम नंबर 397 डांगडो घुशी घ्या. गौतम ऋषी अहिल्या माता इंद्राला बोललेच नाही, अहो कोण आहे काय? हातात पाणी घेतलं आणि डायरेक्ट शाप. ज्या बाईला दुसऱ्या पुरुषाचा हात कळत नाही ती बाई जिवंत राहणार नाही, ती दगड आहे दगड, कारण दगडाला स्पर्श कळत नाही आणि तू दगड होणार. आणि झाली दगड. आणि त्या ठिकाणी नारद आले. नारदांना वाईट समजू नका बरं, नारद खूप चांगले आहेत. नारदांनी चुगल्या लावल्या पण जगाच्या कल्याणासाठी. आम्ही चुगल्या लावतो आमना कुर्ता, पण एक गोष्ट लक्षात ठेवता, साधूचं वाक्य आहे, पूर्वीच्या काळी या जन्मात कर्म करा, पुढच्या जन्मात भरा. या जन्मात आता राजवात तसं राहिलेलं नाही. आठे करा आठेच भरा, वरे जागा नाही पोल वै दुसऱ्या हाताने भर इथेच कर आणि इथेच. म्हणून आता पाप करताना विचार करा, एखाद्याच्या मुला मुलीच्या संबंधामध्ये पाय घालताना बी विचार करा, देव तुमना या मग कुठे पाय घालती भरोसा नाही. अहिल्या मातेला शाप दिला, अहिल्या माता दगड झाली. पण त्या अहिल्या मातेची चुकी नसल्यामुळे महर्षींचे महर्षी नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षींनी आपल्या त्या गौतम ऋषींना समजवलं की तुम्ही फार चुकीचं केलं. आधी तुम्ही तपासायला पाहिजे होतं चुकी कोणाची आहे काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही शाप द्यायला पाहिजे होता. या ठिकाणी अहिल्या मातेची 0% चुकी आहे, तुम्ही तिला शाप द्यायला नको होता. गौतम ऋषींना थोडा पश्चाताप झाला. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला, तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, माझा एक शब्द मरेपर्यंत लक्षात ठेवा. घरामध्ये कितीही मोठं भांडण झालं तर रागामध्ये असं काही करू नका की उद्या तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. राग शांत झाल्याशिवाय कोणतीच कृती करू नका, बोलू सुद्धा नका. कारण रागामध्ये माणूस ते बोलून टाकतो जे त्याला बोलायचं नसतं, बोलून टाकतो माणूस रागामध्ये. पण शब्द परत घेता येत नाही, ध्यानात ठेवता. शब्दांना धार नको, आधार पाहिजे. कारण धार असलेले शब्द माणसांचे मन कापता आणि आधार असलेले शब्द माणसांची मन जपता. मग धार लावून शब्द कापायचे का आधार लावून मन जपायचे, चॉईस तुमची. आणि जर तुम्हाला कोणी आपला अपमान केलेला आवडत नसेल तर आपणही कोणाचा अपमान करू नये. जे मला माझ्यासोबत आवडत नाही ते मी इतरांसोबत वागणार नाही, ही पण सर्वोत्तम भक्ती आहे.
आणि मग त्या महर्षी गौतम ऋषींना थोडं वाईट वाटलं की आपण आपल्या बायकोला बोलायला नको होता, आधी तपास करायला पाहिजे होता. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून त्यांनी आता इंद्राला शाप दिला. तू माझ्या बायकोला हात लावला, ज्या ज्या ठिकाणी माझ्या बायकोला हात लावला असेल त्या त्या ठिकाणी तुला बध पडतील, बध, आणि त्याचा इलाज कुठंच होणार नाही. आणि हे चंद्रा, तुला अंधार पाडायचा फार हे ना, तू सुद्धा काळा होणार, काळा. अरे इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा. नारद चुकला काळा भजनाचा, नारद चुकला काळा भजनाचा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा. नारद चुकला काळा भजनाचा, भजनाचा, ही भजनाचा, भजनाचा, भजनाचा. इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्राला भद पडले, चंद्र काळा झाला. 16,108 बायका काय केल्या त्याच्यासाठी सांगतोय. आता ही अहिल्या माता दगड झाली, बोल जा नका. अहिल्या माता काय झाली अविनाश भाऊ? दगड झाली, दगड शिला झाली. आणि मग रामचंद्र परमात्म्यांचा जन्म झाला, लहानचे मोठे झाले. मी रामायण तुम्हाला उद्या सांगणार आहे, कारण कृष्ण जन्म करायचा आहे. राम गेल्याशिवाय कृष्ण येणार नाही. लहानचे मोठे झाले आणि आपल्या गुरूंबरोबर ते जनकपुरीला जात असताना रस्त्यामध्ये फार मोठी शिला लागली, दगड लागला. आणि मग महर्षींनी सांगितलं रामचंद्रांना, या दगडाला पाय लावा. रामचंद्र म्हणे, मी असं रिकामं काम करत नाही. काही लोक मोटरसायकलवर चालताना कुत्राला लात मारतात, काय गरज आहे? काही गरज आहे का? पण आगाऊपणा नडतो, आगाऊपणा काही बी मनात आलं ते करायचं. आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलो, पंगत बसली होती. पंगत बटेलवर 2 निंबू होते, एक कापल्या गेलं, मग एक किसामा ठेव देऊ ना. यांनी ध्यान नेमकं ती मधुमक्कीना छत्तावर चालली गई. अहो म्हणे, मी निंबू मारी पेकअप मध्ये डोकं फिर जायला काय. पण शेवटी त्यांनी मारच ते आकली जान कधी कधी पोये कोण कोणा गरमा घुसेन त्या मधुमक्खी जान बरते लाग जातो ना. आणि आऊ ट्रक मग घुशी घ्या, आऊ शेफ आणि बट्ट गाव कथा कथा पोये. म्हणजे आपण काय करतो हे, आपल्या वागण्यातून कोणाला त्रास होऊ शकतो याचा विचार लोक करत नाही. रामचंद्राने सांगितलं, गुरुजी यांना पाय का लावायचा आहे? त्यावेळेला रामचंद्र परमात्म्यांच्या गुरूंनी सांगितलं रामचंद्रांना, हा दगड नाही, ही शिला नाही, तर ही अहिल्या आहे. ही कोण आहे? ही अहिल्या आहे. आणि हिला जेव्हा शाप दिला होता आणि जेव्हा गौतम ऋषींना पश्चाताप झाला, माझ्या बाईची चुकी नव्हती, मी हिला शिक्षा द्यायला नको होती, मग तेव्हा त्यांनी तिला उशाप दिला होता की ब्रह्मांडाचा नायक अवतीर्ण होईल आणि जेव्हा तो त्याचे रजकन तुझ्या अंगाला लावेल तेव्हा तुझं सगळं पाप नष्ट होईल आणि परत तू महिलेच्या स्वरूपामध्ये प्रगट होणार. म्हणून तू आता पाय लाव. लावला पाय. पाय लावताच बरोबर राहिल्या माता उठून उभी राहिली आणि एखादी बातमी अशी पसरते,
सगळे ऋषी मुनी तपश्चर्याला बसले होते 16,100. आता लिंक लागेल तुमची थोडी. 16,100. चर्चा पसरली, चर्चा. कोणीतरी विष्णू परमात्म्याचा अवतार आहे म्हणे, दगडाला पाय लावतो आणि बाई करून देतो. मग यासनं बी लग्न बाकी होतात. यासनं बी दगडेली ना डोकावर. ज्याला जाडी पाहिजे त्यांनी मोठा दगड, ज्याला बारकी पाहिजे त्यांनी दाखला दगड. अच्छा, दगडालीन चालणार त्या, ज्याला काही पाहिजे त्यांनी काय दगड. बाकीना माहिती आहे तुमच्या बट. जसं आहे तसं राहिलं पाहिजे. या ब्युटी पार्लर वाल्याने सध्या चांगलं आहे, पण ब्युटी पार्लरने तुमचा चेहरा चांगला होतो, पण श्रीमद भागवत कथा ऐकल्याच्या नंतर मनाची ब्युटी वाढते. कशाची ब्युटी वाढते? ब्रश आहे, ब्रश. ब्रशने तुम्ही काय स्वच्छ करता? दात स्वच्छ करता, बरोबर आहे. साबणाने तुम्ही काय स्वच्छ करता? शरीर स्वच्छ करता, बरोबर आहे. जसं ब्रशने दात स्वच्छ होता आणि साबणाने शरीर स्वच्छ होते, तसं कथेने मन स्वच्छ होते. काय स्वच्छ होतं? कथा भागीरथी स्नान जे करीती, फक्त तेच नाही तर त्यांचे उद्धरती पूर्वजते. पूर्वजते अनेक वचनी शब्द आहे. अनेक पूर्वज तुमचे उद्धार पावता. गणुदास म्हणे आली ही पर्वणी घ्यावी ती साधुनी प्रयत्नांनी. लक्ष देणं एकदा बरं का. आता 16,100 ऋषी डोक्यावर दगड चालले रामाकडे. या दगडाची आम्हाला बाई करून द्या. बंटी दादा काय करून द्या? बाई करून द्या दगडाची. डोक्यामध्ये तेच आहे. रामचंद्रांना बघितल्या बरोबर एकच सांगायचं, या दगडाची बाई करून द्या. आता राजा परीक्षितीच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला, मग एवढ्या दगडांच्या बाया, त्यांना माहिती नाही की दगड नव्हतं, ती शिला होती, शापित होती. पण अफवा पसरायला वेळ लागत नाही. आणि सगळे दगड घेऊन निघाले आणि रामचंद्रांना बघितलं. आणि रामचंद्रांना बघितल्याच्या नंतर काय म्हणायचं होतं? काय म्हणायचं होतं? या दगडाच्या बाया करून द्या. पण रामचंद्रांचं इतकं सुंदर स्वरूप होतं ना, इतकं सुंदर स्वरूप होतं. सुभाष काका, रामाला बघितल्याबरोबर या दगडाच्या बाया करून द्या असं नाही म्हटलं, आम्हाला तुमच्या बाया करून घ्या असं म्हटलं. ऋषीचे शब्द परत जात नाही. आणि देवाला ऋषीने मागितलं का देव नाराज करत नाही, कारण देवाने सांगितलं मी करेल, या जन्मात नाही पुढच्या जन्मात. हा पहिली कडी, ही पहिली कडी. दुसरी ऐकता आता. राम गेले, कृष्ण आले. गोकुळ, वृंदावन, नंदगाव, बरसाना सगळं खेळले. मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर कंसाला मारलं, बरोबर. कंसाला मारल्याच्या नंतर कंसाचा सासरा आहे जरासंध. जरासंध कंसाचा कोण आहे? सासरा आहे. मग जसं या कंसापासून मथुरा मुक्त झाली, जसा हा कंस मातलेला होता, तसा त्याच्या बरोबरीला अजून एक राक्षस मातलेला होता. त्याचं नाव आहे नरकासूर. काय आहे? नरक चतुर्दशी झाली ना, अहो तोच आहे. नरकासूर आहे, नरकासूर. नरकासुराच्या बाबतीत बी देवाने भरपूर ऐकलेलं होतं. आणि मग देवाने गुहावटी, तेव्हा त्याचं राज्य होतं. आताचं जे गुहावटी आहे ना, तेव्हा ते नरकासुराचं राज्य होतं गुहावटीला. आणि कृष्ण परमात्म्याने नरकासुराच्या त्या राज्यावरती आक्रमण केलं आणि नरकासुराला मारून टाकलं. पण नरकासुराने मरणाच्या आधी गावोगावात जाऊन तरुण पोरी जमा करून आणल्या होत्या. तरुण पोरी, चांगली दिसली का उचल, चांगली दिसली का उचल. 16 वर्षाची, 20 वर्षाची, 22 वर्षाची, 10 वर्षाची अशा पोरी जमा केल्या होत्या त्याने. आणि त्या पोरींची संख्या होती 16,100. अजून जवळ आलं असेल आता. मग देवाने नरकासुराला मारलं आणि ते जेलचा दरवाजा उघडला आणि त्या सगळ्या पोरींना सांगितलं, पोरींनो जा तुमच्या घरी. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर भेटून जाईल. 16,160 बायका काय केल्या? तेव्हा सगळ्या मुलींनी सांगितलं, हे परमात्मा, मी 4 वर्षापासून आहे, कोणी 3 वर्षापासून आहे, कोणी 5 वर्षापासून आहे. एखादी तरुण मुलगी घर सोडून जर चालली गेली आणि तपास लागला नाही तर 4-5 वर्षाच्या नंतर त्या मुलगीला घरातले लोक घरात कसे घेतील?
आणि घरात घ्यायचं सोड, 4 वर्ष बाहेर राहिलेले कुवाऱ्या मुलगीशी लग्न कोण करेल? कृष्ण परमात्म्याने सांगितलं मग अडचण काय? याच्यावर काही पर्याय उपाय? 2 उपाय. एक, आम्हाला इथंच राहू दे, इथंच मरू दे, आम्हाला बाहेर जाऊन लाजीरवाणं जीवन जगायला राहू नको. आणि दुसरं एकच आहे, मग आमचा स्वीकार कर आणि समाजामध्ये आम्हाला इज्जत दे. आणि त्या 16,000 100 स्त्रिया जे ऋषी मेले राम काळामध्ये, त्यात या गौडणी म्हणून जन्माला आल्या. आणि देवाने राम काळामध्ये दिलेलं वरदान म्हणून या 16,000 100 स्त्रियांची मान सन्मानाने त्यांना जगता यावं म्हणून देवाने त्या मुलींचा स्वीकार करण्यासाठी लग्न लावले. हा त्याच्या मागचा मोठा इतिहास आहे. राजा परीक्षित गोपाल कृष्ण भगवान की जय.